नवराई माझी लाडा कसला खुश नुसता घामपूस येते. हाय मित्रांनो, नमस्कार. आज आम्ही चाललोय सिम्मीला आणायला, कारण लग्नानंतर मुलगी जेव्हा घरी जाते त्याच्यानंतर आमच्याकडे आणायला जातात सगळेजण. तर मम्मी वगैरे सगळे गेलेले आहेत पुढे ऑटोमध्ये. मी, ताई आणि योगेश, विजय आहेत. तर आम्ही पण आता गाडीने निघणार. और ये अपने भाई लोग साथ में, क्या बोलते, ही दीदी आहे आणि का आपली फरारी. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय. आता डायरेक्ट भेटू सिम्मीच्या इथे अंबरनाथला. तर चला. आणि आपली फरारी आणि आपला भाई ड्रायव्हर बिन काय आमच्या प्रत्येक टायमाला शूट करणारा माणूस. या योगेश भाई. योगेश भाई कमिंग. क्या बोलते. घामाघूम झालाय गडी. बांगड झाली काय. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इथे अंबरनाथला सीएनजी पेट्रोल पंप वरती. अरे अक्षय भावा, मेरी जान कैसा आहे. चला भाई तिकडे जाऊन येऊया. भाऊ बोलतो आपल्याला खायचे एकदम दाबून, त्याच्यामुळे आता सोडा पिऊन जरा पोट खाली करून घेतो आणि मग तिकडं बिर्याणी आहे मस्त ताव मारून. काय बोलतो, तुला कसं वाटतं येऊया. खतरनाक. हा सोडा का पितो. बिर्याणी खायची ना, बिर्याणी खायची ना. बिर्याणी खायची म्हणून सोडा पितो. तर मित्रांनो अशी बहीण पाहिजे. पैसे बोललो तर लगेच घेऊन आली. 500 का नोट. आम्ही नुसता पैसा आहे पैसा. भाई येऊया भाई, पैसा आहे पैसा. ते माझं कशी आपली बहीण. लगेच फक्त सोड्यासाठी पैसे मागितले पण डायरेक्ट 500ची नोट. पिये का तो आहे का बाहेर. हा पहिले बहिणीतला मान 500 रुपये द्यायचं जात. या बाटल्या आहे घरी ज्या बाय खिशात भरून. तर मित्रांनो जिरा सोडा पिऊन झालेला आहे आणि काहीतरी 80 रुपये झाले. 20 रुपये ग्लास आहे. पण तुमच्या भावाने ताईला दिले 400, त्यामधले पण 20 रुपये माझ्याकडे ठेवले. म्हणून ते ताई पैसेवाली आहे. म्हणून ते ताई पैसेवाली आहे. मित्रांनो कसं आहे ना, आपल्याकडे पैसा खूप आहे रे, पण कुठे तोच माहिती नाही. आपल्याला माव्याचं. हा माव्याचं पेड आहे. गावात वाटायला लाडू आणला मा, त्याचा टेन्शन ना. बाकी आता जाऊ बिर्याणी खाऊ, तेवढी खायची तेवढी, आणि बाकीची पिशेत भरून आणणार आहे. उद्याला मग येईन घरी येऊन. वेस्ट नको जायला भाई, कारण लोक येणार होती भरपूर पण बाकीच्या कामामुळे ना आली. त्याच्यामुळं आम्हीच घरचे आणि हे मित्र परिवार. तर चला आता बाहेर जाऊ तिकडच. सासूरवाडी लागाच कसला खुश. नवराई माझी लाडा काय बी लागल्या. अरे राबिया नुसता घामपूस येते. खायची मजा यायची. का तुम्ही पोट भरून का. तर मित्रांनो इथे आमचा सगळ्यांचा थंडा वगैरे पिऊन झाला होता आणि आमच्या लग्नाचा शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी एकनाथ कांबळे महाराजजी आले होते. पप्पा आणि महाराजजीने एक गीत सादर केला. त्या गीतामध्ये आम्हाला कसा आशीर्वाद दिला ते तुम्ही बघा. सर्व सुख मिळो अशी प्रार्थना करतो आणि त्या लग्नासंबंधी एक मराठी गीत ठेवतो, नंतर हिंदी गीत ठेवतो.
सुरेखा वरमाय सुरेखा वरमाय नटला वरबाप नटली ही वरमाय बोलती रात प्रेम झालेला माँ बाप क्या करते हैं? पढ़ा लिखा कर सियानी कर दी, खोज दिया तेरा वर बेटी, पति देव भगवान तेरे हैं, जाओ अपने घर घर बेटी। और मैं तो ये भी प्रार्थना करता हूँ सदगुरु के चरणों में कि घर घर में सुख बरसा दो। जितने कमारे हैं अभी बाकी उनकी भी शादी करवा दो। जितने कमारे हैं अभी बाकी उनकी भी शादी करवा दो। और तो ये मत सोचो कल क्या होगा, जो भी होगा अच्छा ही होगा। हमको मिली है इतनी आज़ादी, कर सकते हो तुम खुद शादी, अगले साल में बच्चा ही होगा, अगले साल में बच्चा ही होगा। ये मत सोचो कल क्या होगा, जो भी होगा अच्छा ही होगा। आज जोड़ती है कमाल कमाल जोड़ती है कमाल बहुत अच्छा है। और खुशी से जो भी प्रसाद है जो इन्होंने खाना रखा है सभी ग्रहण करके घेऊन या जोडीला आशीर्वाद देऊन आणि या परिवाराला जे आशीर्वाद द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे, विनंती आहे। आता आनंदात आहे, या पुढेही आनंदात राहा आणि सगळं जीवन पूर्ण जीवनभर आम्ही आनंदात राहू। तुम्ही येत जावा, आम्ही येत जाऊ, ही येणं जाणं असू द्या, हा लोक कायम असू द्या, ही विनंती ही प्रार्थना। इथे मित्रांनो एकनाथ कांबळे महाराजजी आणि सिम्मीच्या पप्पांनी गीत गायन करून आम्हाला आशीर्वाद दिला। ते कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा। धनिरंकारजी आणि आपले निरंकारी भाऊबंधू कमेंट मध्ये नक्की धनिरंकार लिहा। कामं केल्या पाहिजे। या बिर्याणी काय आता पाणी वाढायला लागलाय। आत्तापासून काम करायला लागला, पण आत्तापासून काम करायला लागला पर शिकला। मेरचू काला टेचू बदलली, मेरचू काला टेचू बदलली। कातड्या बनाव बनाव अच्छे से। आ जाओ लेडीज मंडळी।
कोई तो मुझे खाने को द्याव रे. इथे मित्रांनो भाभीने बिर्याणीमध्ये मला मिरची दिली होती, ते सगळे बघत होते आणि सिम्मी मला चारत होती की ते नीललाच दे, भाभी बोलत होती. तर असा सीन झाला की मीच ती मिरची तिला न सांगता भाताच्या घासामध्ये चुरगळून चारली आणि आता बघा ती कशी बोंबलते. मम्मी जी पेट भर के खाना. तर मित्रांनो इथे मस्तपैकी आमचं जेवण करून झालं होतं आणि मला माझा घर म्हणजे माझं माहेरातून मला घरी पाठवताना काय रीत असते ते तुम्ही बघा. क्या बोलते इसको? ओटी भरता है, ओटी भर रहे. जो भाभी जो बहुत मेहनत कर रही थी ना, खूप मेहनत कर रही थी खूप. तो गाना गा लो ना, अच्छा लगेगा. बेटर पहले मम्मी गाएगी. मम्मी इथे तुम्ही विचार करत असेल का पंजाबी असून यूपी बिहारचा पद्धतीने कसं काय विदाई. तर मी तुम्हाला सांगते, आमची पूर्ण फॅमिली दिल्लीमध्ये राहतात. ते घाईगडबडीमध्ये इकडे यायला जमलं नाही आणि आमच्या आजूबाजूला राहतात म्हणजे यूपीचे आहे ते भाभी वगैरे. ते कसं आमच्या फॅमिली सारखेच आहे आणि त्यांनीच मला त्यांचे पद्धतीने माझी विदाई केली. मम्मी आपकी वेटर आहे. हा झालं का आता एवढ्यातच तुला आयुष्य काढायचं. भाभी एक बार नाचो ना. एक बार मम्मी जी मस्त है, हंसती रहती है मम्मी जी बिंदास. हे तर अभी पहिले मम्मी करेगी डान्स. तर आता सिम्मी चालले जा. अरे सर हा ए बाबी ते त्यांच्यात असतात ना तसं. ये बड़ी दीदी को देना है ना ये. जानबूझ के मार रही है वो, जानबूझ के मार रही है वो. मिलते आते जाना. अरे मैं खुशी खुशी जा रही हूँ. चला गाडी तेरा भाई चलाएगा. बैठो. याची पायच वाचलाय आपला काम. एक नंबर. पहिलेला आणून दिला येणे. पहिलेला आणून दिला येणे. दे बायकोला घेऊन चालला कसला खुश. जंग जिंकली अम्मा. रड नाही याला उतरवायचा नाही. याला अर्ध्या रस्त्यात उतरायचो नाही, लायतो घरी परत. हा कवडे बिर्याणी काढली. मला पिशेच बांधून घ्या होती पण विसरलो. पण राबिया माझा म्हणजे एक मॅन पावर. कुछ कर तुकडा कर दिला माल करी. कुछ कर तुकडा कर दिला माल करी. ऐक ना
योगेश दादा बोलतो मला बिर्याणीचा एकच तुकडा दिला या मिरच्या दिली ती मुद्दा म्हणून म्हणजे पक्की खायला नको म्हणून ना. हा बरोबर. काय हो सिम्मी तू खायला नको बिर्याणी म्हणून मिरच्या दिलीत घालून कोणाला पोर आलं कोणत्या ये कॅमेरा शूटर. नाही योगेश दादा. चला नेरळ साठी काच कॅन चलो फुल हिरो हिरोईन. काय बोलते ना काय काय घरी ठेवलंय सामान आहे मेरे घर पे. हे याला उतरा येतच नाही जाऊ दे मानाला बांधून आणून सगळा सामान. हा असं कसं मग कसं मग तू येणार आहे ना तुम्ही येणार आहे ना सोबत घ्यायला. आता मानाला बांधून देतो सगळा सामान मग घेऊन ये. मानेला बांधून देते म्हणजे बरोबर ना राबिया. हाँ उसके मान पे अभी सब सामान बांध देंगे आएगी वो चल के छोड़ते उसको इधर ही नको. 15 मिनिट घाललाय 5 आज रातभर रॉकेट बॉम्ब. खतम. तू टेन्शन नको घेऊ तुला घरी कपडे भांडी सगळे ठेवलंय चल म्हणून तुला निघाला आलो आम्ही काय रे म्हणून तुला निघाला आलो आम्ही काय रे. पक्की झालेली. हा. मग आहे ना तुम्ही पण धुवायला सोबत. हा. सांग. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय आमच्या गावाकडे आणि घरी. गाईज चलो फायनली घरी. राबिया आहे कर जड झालं बिर्याणी खाऊन. हाँ ना उतरा है काय. आणि यह अपना ताजमहल. ये हमारा सिस्टर जिसने हमको पैसा दिया ये पीने के लिए सोडा. ये बैगीज है ना ये देखो घर में 4 बॅग आणि अजून काय काय. तुझे बॅगी आपू बॅगीन पैकी येतो ना आलाय माटा. तुम्हाला काय वाटत आपण एक काम करून हिरो आपण तेव्हा काम ना करतो. और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है. आपण काम ना करतो असं दाखवायचं. चला मित्रांनो आम्ही घरी पोहोचलोय. आईच्या कसल्या बॅग बिग घेऊन. ये रावे. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोहोचलो आमच्या. आणि सिम्मीच्या इथं पण गेलो खूप मजा आली आणि त्यांच्या घरी खूप भारी वाटलं सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच योगेश भाई त्याने आपला कॅमेरा हँडल केला आणि आमचा कॅमेरामॅन आहे. आणि तुला कसं वाटलं एवढे दिवस तू तिकडे राहिली. नुसतं काम. हा मी ऐका ना काय झालं मला फोन करत होती नाही का. घरी गेली मी बोललो चल लग्नानंतर घरी गेल्यावर आराम करेल. एक दिवस संध्याकाळी पोहोचली तेव्हा आराम केला. त्यानंतर घर साफसफाई हे सामान लावते सामान का कारण आम्ही सगळे जाणार होतो त्यांच्याकडे म्हणून घराची साफसफाई. पहिला करायला नाही जमलं का लग्नाच्या आधी. हा तर आता असंच तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायचे असतील तर कमेंट मध्ये सांगा. आम्ही असंच भेटत राहू आता कंटिन्यू डेली ब्लॉग मध्ये. तर चला टाटा टाटा बाय बाय. बाय बाय.